तर ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये ते YLTP म्हणजे यूथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम, या प्रोग्राम मध्ये ते शिकवतात. म्हणजे यूथ तयार कसे करायचे, त्यांनी लीडरशिप कशी करायची याच्याबद्दल अतिशय चांगला कोर्स आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा. त्याचे ते टीचर आहेत आणि त्यांचं सामाजिक काम खूप वाखाणण्यासारखं आहे. ते जे भोसले सर आहेत, भोसले सरांच्या माहितीप्रमाणे मिसेस सिनियर डिव्हिजन कोर्ट आहे. त्याचबरोबर आपल्या लॉ फील्डमध्ये त्यांचे बरेचसे पुस्तकं त्यांची आज उपलब्ध आहेत आणि नोट्स जे आहेत, आता मला वाटतं इथं बसलेले सर्व आपल्या जे विद्यार्थी आहेत सरांचे, ते यांनी नोट्स वापरलेले आहेत. तर सरांना खूप नोट्सबद्दल मागणी असते, सरांना खूप वेळ कमी असतो, कारण MSCP क्लेमच्या ह्याच्यामध्ये सरांचं खूप मोठी प्रॅक्टिस आहे. असं व्यक्तिमत्व आपल्याला लागलं आहे. आपला उद्देश एक आहे की आपला प्रेझेंट बार जे आहे, प्रेझेंट बारमध्ये आमची सुरुवात आम्ही केलेली आहे की पहिलं आमचं अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आल्यानंतर आमच्या वकिलांना सेशन प्रॅक्टिस मध्ये तयार झाले पाहिजे. त्या उद्देशाने आपला प्रेझेंट बार असोसिएशनच्या वतीने आम्ही जी व्याख्यानमाला चालू केली आहे, याची परंपरा आम्हाला चालू ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये असे दिग्गज वक्ते या ठिकाणी आपल्याला लागलेले आहेत. आपला उद्देश तो आहे की आपण ज्ञानाने सक्षम व्हायचं आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सुद्धा तेच शिकवलं जातं की आपण जीवन जगण्याची कला, त्याच्यामध्ये सर आता थोडक्यात त्यांच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं, कारण माणसाला आरोग्य खूप महत्वाचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंगची नितांत गरज आहे. त्यासाठी आपण एक वेगळं लेक्चर ठेवू, परंतु आता सर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर्वात महत्वाचं आरोग्य असल्यानंतरच आपण या ठिकाणी वकिली चांगली करू. वकील चांगली करत असताना आपल्याला ज्ञानाची गरज आहे, म्हणून आपण वेळोवेळी असे चांगल्या प्रकारचे लेक्चर या ठिकाणी आयोजित करतात. यातून आपल्याला काय घडवायचं आहे, तर आपल्याला चांगला वकील घडवायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्यातून चांगले जजेस गेले पाहिजे, आपल्यातून सरकारी वकील चांगले गेले पाहिजे, आपल्या बारची शान वाढली पाहिजे. हा आपला मूळ उद्देश आहे. आणि हे करत असताना आपलं नेहमीच सहकार्य आपल्या प्रेझेंट बारचे सर्व सदस्य यांचं लावत असते. त्याचबरोबर आमची कार्यकारिणी सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करत असते, हे आपल्याला दिसतच आहे. कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये सहभागी होतात, काम करत असतात. आणि सर्व जे मेंबर आहेत, जे चाहता वर्ग आहे लेक्चरचा, आता ॲडव्होकेट आपले विश्वजित सदस्य असतील, मागच्या वेळेस एक लेक्चर झालं, त्यांनी येऊन स्वतःहून सांगितलं की सर असं लेक्चर झालं, माझा एक विषय क्लिअर होता, मी ऑप्शनला टाकला होता की तो आज विद्यार्थी आहे, तर तो JMCची आता मी एकदा देऊन आला. म्हणजे असे आता उमेश कदम सारखे एक विद्यार्थी आहे. म्हणजे हे लोक जे आहेत ते अभ्यास करतात. ऋषिकेश आहेत, आमचे मज्ञ वकील आहेत, म्हणजे हे बापू लोंढे आहेत, निलेश भोसले आहेत. म्हणजे हे लोक जे आहेत ते MPSCच्या माध्यमातून परीक्षा देण्यात त्यांचं काम चालू आहे. तर अशा लोकांना स्फूर्ती मिळाली पाहिजे की जे अजून त्या ह्याच्यामध्ये नाहीत, प्रवाहामध्ये आलेले नाहीत. अशा लेक्चरच्या माध्यमातून काही गोष्टी ऐकल्यानंतर ते 100% त्या प्रवाहात येतील अशी मला खात्री आहे. आणि याच्यातून आपल्याला थोडं आपलं जे ध्येय आहे ते गाठायचं आहे. त्यासाठी आपण असे चांगल्या प्रकारचे लेक्चर आयोजित करत आहे. या ठिकाणी सरांचं लेक्चर खूप विस्तृत असं होणार आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की आपण चांगल्या प्रकारे ते घ्यावं. धन्यवाद. सर्व सदस्यांचं उपस्थितांचं मी इथं सहर्ष स्वागत करतो. आणि तुमचं जे असोसिएशन आहे, त्याच्या अध्यक्ष तुम्ही सगळी जी बॉडी आहे, खरं तर विशेष करून मी त्यांचा आभार मानतो. बापूसाहेबांचं तर माझा बऱ्याच वर्षाचा परिचय, आणि तुम्ही बरेचसे मिळून उपाध्यक्ष, सेक्रेटरी. सातारा हा जजेस बनवण्याच्या बाबतीत खूप लिडिंगला राहिलेला महिन्यापासून माहिती आहे तुम्हाला. आणि त्याचं कारण असं आहे की ही व्याख्यान मला जी आपण चालू केली साताऱ्यात बऱ्याच वर्षापासून, 2001 आणि त्याच्या पूर्वीपासून पण ही आपली लेक्चर सिरीज रेग्युलर साताऱ्यात चालू आहे बारमध्ये. आणि त्याचाच परिपाक म्हणून आहे की काय, की खूप मोठ्या संख्येने आपण जजेस केले तयार, सरकारी वकील खूप चांगल्या पद्धतीने तयार झाले, आणि आज महाराष्ट्रभर ते आपल्या सातारचं नाव नोंदवलं. बघा, खरं तर मी प्रत्येक व्याख्यान सिरीजमध्ये ज्या साहेबांचा आवर्जून नाव घेतो ते आपले आदरणीय हायकोर्ट साहेब संजय देशमुख साहेब,
त्याचं खूप मोठं योगदान होतं ही व्याख्यानमाला आपली चालू ठेवण्यात सातारली. आणि त्यांना स्वतःला काय फायदा व्हावा अशी कधी त्यांची इच्छा मला दिसली नाही. परंतु आपले बारमधले जास्तीत जास्त वकील मंडळी न्यायाधीश होय हे अतिशय त्यांची उत्कट इच्छा होती आणि त्याच्यामुळे ते सगळे लेक्चर सिरीज इथे ऑर्गनाईज करायचे. आणि बघा असं म्हटलं जातं की चांगलं कर्म केल्यानं काय होतं तर त्यालाच त्याचा फायदा होतो आहे ना. काय कर्माचं काय फळ असतं तर जसं एखादा अत्तराच्या हाताने दुसऱ्याचं जर चांगलं शर्टला लावत असेल तर त्याच्या हाताला पण येतो दुसऱ्याच्या शर्टला पण अत्तराचा वास येतो, बरोबर आहे ना. तशा प्रकारे ज्याचं कर्म चांगलं असतं त्याच्या जीवनात पण ते चांगलंच होत असतं. आणि म्हणून की काय की साहेब आता हायकोर्टची जस्टिस आहे ना संभाजीनगरला, तर हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या बारमधून तयार झालेलं आहे आपल्या सगळ्यांनाच अभिमान असतो. आणि तुम्ही सगळे लोकांचे ज्युनियर मंडळी प्रॅक्टिस काय बरं आपलं फील्डच नॉलेज आहे. मी अभ्यास करणार नाही म्हटलं तर व्यक्ती हे त्याचं काम नाही, बरोबर आहे. डॉक्टर काय करतील तर डॉक्टरांना ओपीडीत गेलं किंवा हॉस्पिटलमध्ये गेलं पेशंट आले तपासून त्याला औषधं दिली चालू लागली. आपली तशी गोष्ट नाही. आपल्याकडे केस आले की सगळे त्याच्या फॅक्ट ऐकून घेणं त्याला लॉ बनवणं त्याचं फिडिंग करणं या सगळ्या गोष्टी म्हणजे कोर्टापुढं आपलं काम जर तासभर असेल ते 4 तास अभ्यास आपल्याला अगोदर करावा लागतो ही स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणून आपलं फील्ड हे अभ्यासाचं आहे. म्हणून नुसतंच जज होण्यासाठी नाही किंवा सरकारी वकील होण्यासाठी नाही पण एक चांगलं वकील होण्यासाठी पण अभ्यास हाच म्हणून बरोबर आहे ना. आणि आपण मिरॅक्युलस गोष्टी काय करू शकतो तर आपण अभ्यास असेल, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा की एवढी चांगली लेक्चर सिरीज तुम्ही चालू केलेली आणि ह्या माध्यमातून लॉ तर आहेच आहे त्याचबरोबर तुम्ही एक सर्वांगीण विकासासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग सारखं एक ज्ञान किंवा त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. बघा जसं आता अध्यक्षांनी सांगितलं की मी आर्ट ऑफ लिव्हिंगला टीचर आहे आणि योग प्राणायाम मेडिटेशन मी शिकवत असतो. एक कितीही चांगला स्वयंपाकी असला तरी एखादा डिश बनवायचा कसा हा त्याला दुसऱ्याकडून शिकावा लागतो, बरोबर आहे ना. खूप साध्या साध्या गोष्टी की आपल्याला ते जीवनात शिकायला लागत असतात. पण हे अख्खं जीवन आपलं ते शिकायची कला मात्र शिकणं गरजेची गोष्ट आहे ना, आहे ना. नाहीतर मग त्या पाण्याबरोबर वडका कुठं पण वाहत जातो तसं आपलं जीवन कुठं पण वाहत जाऊन चालेल का नाही ना. एक ठराविक दिशेने ती वाढलं पाहिजे, एक ठराविक दिशेने ती गेलं पाहिजे, बरोबर आहे. आपण फक्त स्वतःच नाही आहे तर स्वतःबरोबर आपल्याबरोबर समाज पण आहे, आपल्याबरोबर आपले क्लायंट आहे, त्याचं बेस्ट सर्व आपण कसं करू शकतो हे पण आपल्याला बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि पहिलं तर आपण स्वतः मजबूत असणं गरजेची गोष्ट, मग आपण बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो. आपण स्वतःच मजबूत नाही तर असा माणूस दुसऱ्याची काय सेवा करणार. एक माणूस स्वतःच अंतरुणावर पडलेला आहे आणि इकडे केसला पुकारलं तर आपण येऊ शकतो का सांगा, आहे ना. म्हणून आपण स्वतःच्यात पहिलं मजबूत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे कोर्सेस वेगवेगळे त्याच्यावरती तर व्याख्यान होतीलच पण जे वेगवेगळे कोर्सेस आहेत खूप डायनामिक बनवत असतात. माझा 2003 सालात इथं श्री सभापतीमध्ये 8 दिवसाचा यूथ ट्रेनिंग प्रोग्राम झाला होता. यंगस्टरला स्पेशल ट्रेन करण्यासाठी लीडर यंगस्टर बनवण्यासाठी होता की तो मेंटली पण तेवढाच मजबूत झाला पाहिजे, शारीरिक पण तेवढाच मस्त असला पाहिजे. तर हे कोर्सेस आपण सगळ्यांनी करणे खूप गरजेची गोष्ट. त्याच्यावरती आपण एखादं विशेष व्याख्यान लेक्चर ठेवलं तर आपण अजून त्याच्यावरती डिटेलमध्ये आपण करू. आजचा जो आपल्या व्याख्यानाचा विषय ते अपघातात एखादा व्यक्ती मयत झाला किंवा एखाद्याला इंजुरी झाली तर ते नुकसान भरपाई मिळणं आणि ती कशा पद्धतीने मिळवली जाते हा विषय. जसं आत्ताच तुमच्याकडं डिस्ट्रिक्ट कोर्ट आलं, एडिजनचं आता तुमच्याकडं हे केलेलं आहे, कोर्ट दिलेलं आहे. आतापर्यंत ते नव्हते इथं म्हणून लोकल लेवलला प्रॅक्टिस करणाराचा एवढा संबंध त्या गोष्टीशी येत नाही. पण हा विषय खूप महत्त्वाचा विषय, महत्त्वाचा एवढ्यासाठी की कमीत कमी वर्षात 5 लाख अपघात घडतात आणि 2-2.5 लाख लोक त्यात मृत्यू पावत असतात, जवळजवळ 4-4.5 लाख लोक इंजर्ड होत असतात, बरोबर आहे. आणि काय होत असतं हा जो ग्रुप बघितला तुम्ही कोण असल्याची लोक तसं एक 17-18 वर्षापासून पुढं एक 50 वर्षापर्यंत 45-50 वर्षापर्यंत करता माणूस घरातला असा माणूस रस्त्यावर आणि दुर्दैवाने एका त्याला अपघाती मृत्यू होत असतो किंवा त्याला इंजुरी होत असतात. आणि अशा परिस्थितीत त्याच्यावरती अवलंबून असणारं कुटुंब हे खूप मोठं असतं, बरोबर आहे ना. तर म्हणून त्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने दिलासा कशा पद्धतीने देते हे खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे.
फक्त वकिलीचं असं नाही, त्याचबरोबर वकिली ही आपली सेवाच असते इतरांसाठी. खूप मोठ्या सेवेचं पण ही एक साधन आहे आणि म्हणून ह्या दृष्टीने ह्याच्याकडे बघणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. ह्याच्यात मला असं वाटायचं की ह्या तरतुदीच्या प्लेन तरतुदीतून सहज शक्य अशा प्रकारचं प्रॅक्टिस आहे. पण जसं जसं प्रॅक्टिस करत गेलं तसं इतक्या जवळजवळ 24 वर्षात जाणवत गेलं की ह्याला बरेचसे कंगोरे आणि ते सगळे बऱ्यापैकी आपल्याला माहीत असणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. बरोबर, एखाद्या परफेक्ट प्रॅक्टिस करायचं तर हे सगळं आपल्याला माहीत असणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. तर ह्याला असणारे कंगोरे बरेचसे, पण ऍटलिस्ट बेसिक गोष्टी तर आपल्याला माहीत असणं गरजेची गोष्ट आहे. बरोबर आहे. तर बघा, ह्या नुकसान भरपाई संदर्भात हे ट्रायब्युनल म्हणून स्पेशल पॉवरचे डिस्ट्रिक्ट कोर्टला आपल्या महाराष्ट्रात दिलेले आहे आणि मोटर व्हेकल्स ऍक्ट ह्या संदर्भातला महत्वाचा ऍक्ट आहे. तर ह्याच्यात एक 2-3 प्रोव्हिजन्स अतिशय महत्वाचे आहेत की जे आपल्याला माहीत असणं गरजेची गोष्ट आहे. एक आहे 161 प्रमाणाची तरतूद. आता काय झाले, मोटर व्हेकल्स ऍक्ट मध्ये 2019ला अतिशय मेजर आहे, महत्वाच्या दुरुस्त्या आहेत आणि बऱ्यापैकी मोटर व्हेकल ऍक्ट मधल्या ह्या दुरुस्तीने बराचसे बदल तयार केलेले, महत्वाचे बदल केलेले, म्हणून ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा जो सेक्शन आहे तो 161 सेक्शन आहे, तो हिट अँड रन केसेससाठी असतो. आता दुर्दैवाने बरेचसे अपघात जे ते त्याचं इन्व्हेस्टिगेट होत असतं आणि सापडत असतो की कोण गुन्हेगार आहे. पण आता CCTVचा जमाना आहे, त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला त्याची बरीचशी मदत होती. अगोदर काय व्हायचं, बऱ्याचशा वेळेला अपघात आणि आता पण इव्हन रात्रीचा अपघात झाला तर एखादा कुठल्या वाहनानं धडक दिली त्याच्यात तो व्यक्ती मयत झाला हे स्ट्रेस आउट करणं खूप मुश्किल होऊन जातं. बरोबर, मग तो जर स्ट्रेस आउट झाला नाही आणि तो ते जर वाहन निघून गेलं परत सापडलं नाही तर जो मयत झाला व्यक्ती त्या कुटुंबासाठी काहीतरी मदतीची गरज, काहीतरी व्हायला पाहिजे मदत, म्हणून शासनाने ही तरतूद केलेली. तर आपल्या तहसीलदारकडून यांच्याकडून त्याचं ऍप्लिकेशन आपण नोंद करून 2 लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळत असते. ते 161 त्याला अगदीच आपण वकिलांची गरज असलीच पाहिजे याचा काय मार्ग नाही. दुसरी तरतूद जी खूप महत्वाची तरतूद आली 2019च्या दुरुस्तीने, ती 164 प्रमाण सेक्शनची तरतूद आहे. अगोदर काय होतं, 2019च्या अगोदर एक 163A ची तरतूद. त्या 163A तरतुदीप्रमाणे असं होतं की एखाद्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे आणि समजा त्याच्या चुकीनं अपघात झाला तर काय करायला पाहिजे, त्याला पण काहीतरी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणून 163A श्रीपालन किंवा महत्वाच्या कन्सेप्ट अशी होती की तुम्ही कुणाच्या चुकीने तो अपघात झाल्याची बोलू नका. भला ज्यांना अर्ज केलेला आहे त्याच्या चुकीनं तो झालेला असेल, पण त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्या, तो हयात नाही. आणि म्हणून तो सेकंड शेड्यूल आणि त्याच्याप्रमाणे काय होतं, त्याचं वय आणि 3,000 रुपये म्हणजे त्याचं उत्पन्न 40,000च्या पेक्षा जास्त नसलं पाहिजे ॲन्युअल, तरच ती नुकसान भरपाई मिळायची. मग अशी नुकसान भरपाई 3,60,000, 4 लाख अशा प्रकारात जवळजवळ 5 लाखाच्या आत कुठल्यातली नुकसान भरपाई असते. दुसरी एक तरतूद होती 140 खालची तरतूद, जी आपल्या सगळ्यांना एखादं माहीत असते की सेक्शन 140 खाली काय होतं, नो फॉल्ट लायबिलिटीची तरतूद. नो फॉल्ट लायबिलिटी म्हणजे काय, तर पार्टीला तातडीनं मदत व्हावी म्हणून जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला 50,000 रुपये 1 लाखच्या लगेच देता यावे याची तरतूद होती. आणि जर इंजुअर्ड असलं तर 25,000 रुपये तातडीनं देता यावे अशा प्रकारची तरतूद होती. बट both of these provisions are no more in existence by the amendment of 2019. Now, both these provisions are clubbed into section 164 with different characteristics. थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स थोडे वेगळे. आणि त्याच्यात काय केलेलं आहे आता की 140चा आपण अर्ज केला आणि तातडीची मदत मागितली तरी 166 खाली आपण अर्ज करून पूर्ण मदत पण मागू शकत होतो, पण त्याच्यातून ही 140ची 50,000ची मदतची वजा व्हायची. आता तशी तरतूद मात्र नाही. यू हॅव ऑप्शन आयदर टू चूज द ॲप्लिकेशन फायलिंग ॲप्लिकेशन अंडर सेक्शन 164 और अंडर सेक्शन 166. तुम्ही 164 खाली अर्ज करू शकता किंवा 166 खाली करू शकता. आता 164 खालची तरतूद काय सांगते, हे नवीन आल्याप्रमाणे, तर ह्या तरतुदीप्रमाणे जो व्यक्ती मयत झालेला आहे त्याची चूक बघायचं का नाही, होती का नव्हती ते बघत बसायचं नाहीये. 5 लाख रुपये त्या कुटुंबाला मृत्यू झाला असला सध्या कसं झालं,
आणि जर इंजर्ड असेल तर 2.5 लाख रुपये. ग्रीवियस हर्ट स्पेसिफिकली जे आहे त्याच्यात ओळखतोय तो ग्रीवियस हर्ट जर असेल तसं IPC त्याला डिफाईन केलेलं आहे तशा प्रकारे ग्रीवियस हर्टच्या डेफिनेशनमध्ये ते आलं तर त्याला 2.5 लाखापर्यंतचे नुकसान भरपाई द्या. बाकी काय होत नका. ही बरेच ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टाईपची रेव्हेन्यू म्हणजे याला बरंच काय करायची गरज नाही. आपण दाखल केले चीफ ॲफिडेव्हिट दिलं त्याला क्रॉस झाली क्रॉस पण व्हायची किंवा ह्या गरजेचं नाही त्याची खर्च नुकसान भरपाई लगेच द्यायला पाहिजे. तातडीनं हे कधी उपयोगी पडते 164ची तरतूद. जर समजा ज्याचा अपघात झालेला आहे तो अपघात त्या स्वतःच माणसाच्या चुकीमुळे झाला म्हणजे पोलिसांनी गुन्हा त्याच्यावरती नोंद केला तर आपण त्याच्याखाली तरतूद करू शकतो. किंवा लहान मुलं आहेत की ज्याचा किंवा खूप सिनियर सिटीजन आहे 60-65 वर्ष वयाच्या वरची सिनियर सिटीजन आहे त्याचं दाखवायचं वेगळं असं काही उत्पन्न नाही आहे. अशा वेळेस लक्षात लगेच डिस्पोज प्रकरण होऊन 164 खाली आपण क्लेम केला तर चांगले बसू शकतो चांगल्या पद्धतीने. व्याजात 5 लाख आणि त्याच्याबरोबर होणारी व्याजाची रक्कम आणि काही जजमेंट्स असे की एक ठराविक 1 वर्षाला त्या ठराविक 5% त्यात वाढ पण करा अशा प्रकारची पण जजमेंट आहे बट दॅट इज नॉट सेटल्ड लॉ आहे. तर ही तरतूद 164 ज्या मेन तरतुदीशी आपण संबंधित असतो ती तरतूद सेक्शन 166 खाली मोटर व्हेकल्स ॲक्ट ते काय करत असतील तर ते त्या तरतुदीप्रमाणे ज्या व्यक्तीच्या साठी आपण अर्ज करत असतो नुकसान भरपाईचा एखाद्याचा मृत्यू झाला असला तर जे त्याचे लिगल केअर्स ॲप्लिकेशन करत असतात किंवा इंजर्ड असला तर तो व्यक्ती हे करत असतो त्याचा सिनेक्वा असं आहे की त्याच्या चुकीमुळे हा अपघात झालेला असला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस ह्याच्यासाठी नुकसान भरपाईसाठी अर्ज करता तर स्वतःच्या चुकीमुळे हा अपघात झाला नसला पाहिजे ही महत्त्वाची अट त्याच्यासाठी. आता त्याला काही एक्सेप्शन्स आहेत पण तेवढं डिटेलमध्ये आपल्याला चर्चा करता येईल म्हणजे हा त्रयस्थ व्यक्ती असला पाहिजे की ज्याच्यासाठी नुकसान भरपाई आपण त्याचं कुटुंब मागतो. बघा कायद्याप्रमाणे प्रत्येक वाहन जे रस्त्यावरती येते जे प्रायव्हेट आहे सरकारच्या मालकीचं नाही ते इन्शुरन्स असणे हे गरजेचं. आपण वकील म्हणून लक्षात घ्या आपली एक सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य की आपल्या वाहनाचा इन्शुरन्स असला पाहिजे. बरोबर आहे. काय होतं तुम्हाला पोलीस अडवत नाहीत किंवा काय अडवत नाहीत वकील म्हणून ही गोष्ट तात्पुरती ठीक आहे लॉंग रनची नाही. का तात्पुरती ठीक आहे ती ठीक आहे तुमचा 550-100 रुपयाचा काय फाईन वाचल्यानं खूप मोठा फरक पडणार आहे याच्यातला भाग नाही. पण आपल्या वाहनांमुळे एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला किंवा एखादा जर इंजर्ड झाला तर त्याला नुकसान भरपाईची तरतूद असली पाहिजे. बरोबर आहे. ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे आणि म्हणून आपलं कुठलंही वाहन असू द्या 2 व्हीलर असू द्या 4 व्हीलर असू द्या ह्याच्यासाठी आपलं इन्शुरन्स असणं गरजेची गोष्ट आहे. दुसरं महत्त्वाचं की लायसन्स आपण काढणं गरजेची गोष्ट आहे. आपण काय करतो खूप आळशीपणाने एखाद्या लायसन्स काढत नाही पण ते लायसन्स असणं गरजेची गोष्ट आहे. आणि जर आपल्याकडे ह्या गोष्टी असतील तर मग आपल्याला तिकीट करत बसायची गरज नाही. बरोबर आहे ना. तर ऍटलिस्ट आपण सेफ आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक जबाबदारी जी आपली ते पण आपण पार करत असतो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे 166 तरतुदीप्रमाणे आपण नुकसान भरपाई मागत असताना त्याचं सिनेक्वा नन असं आहे की समोरच्या वाहनाच्या चुकीमुळे हा अपघात झालेला असतो. म्हणून कायद्यानं थर्ड पार्टी इन्शुरन्स जरी मस्त केलेला आहे कायद्याप्रमाणे जो आहे आवश्यक तो काय थर्ड पार्टी इन्शुरन्स असला पाहिजे. बरोबर आहे. आता थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय वेळेस आपल्याला लक्षात येत नाही व्हॉट इज थर्ड पार्टी इन्शुरन्स. तर इन्शुरन्स असं 2 प्रकार आपण त्याला हे करू शकतो. पहिला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणजे ज्याच्यात सगळं काय कव्हर असतं. आपल्या वाहनाला डॅमेज झालं तर ते पण कव्हर होतं. मालकाला काय झालं तर त्याचा पर्सनल ऍक्सिडेंट क्लेम असतो त्याला पण कव्हर होत असतं. ड्रायव्हरला काय झालं तर ते पण होत असतं आणि त्रयस्थ व्यक्तीला कोणाला लागलं तर ते पण सगळं कव्हर होतं. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स असतो. पण मिनिमम कायद्याची रिक्वायरमेंट अशी की थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी तुमचा असला पाहिजे. थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय की तुमच्या वाहनाने एखाद्याशी अपघात केला त्रयस्थ व्यक्तीला आणि त्याच्या जीविताची हानी झाली किंवा त्याला इंजुरीज झाल्या त्याला दुखापती झाली किंवा त्याच्या प्रॉपर्टीचं डॅमेज झालं तर ते तुमच्या वाहनाकडून कव्हर होत असतं. पण तुमच्या वाहनाला डॅमेज झालं ते मात्र त्याला कव्हर होत नाही. लक्षात आलं. हे खूप महत्वाचं आहे. आता काय वेळेस काय केलं जातं की आपल्या प्रायव्हेट कार असल्या तर त्याचा एखाद्या 100-200-300 रुपयाचा इन्शुरन्स असतो इन्व्हेस्टचा. पण इन्शुरन्स कंपन्या पण आपल्याला सांगत नाही की हा इन्शुरन्स तुम्ही घ्यायला पाहिजे. लक्षात आलं का. काय होतं कारण त्याची जबाबदारी खूप मोठी येत असते आणि त्यांना टाळायला बरं पडतं की आपले बाबा आतल्या लोकांचा इन्शुरन्स नाही काढला म्हणून आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. म्हणून आपल्या कार असतील काय असतील तर त्याचं ते पण बघणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स असला तर ठीक गोष्ट आहे.
नाही तर आपले जे आपले पॅसेंजर्स आत इनमेट्स जे असतील आपले त्यांचा पण इन्शुरन्स असणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. हे एक महत्त्वाचं आहे. तर थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे त्रयस्थाला आपल्या वाहनामुळे जर काय इजा झाली किंवा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला आपण नुकसान भरपाई देऊ शकलो पाहिजे, म्हणून थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. आता आपल्याला माहिती आहे की ह्याचं ज्युरिडिक्शन जे हे क्लेम्स इंटरटेन करण्याचं हे ज्युरिडिक्शन ट्रायब्युनल आहे. मोटर व्हेकल्स ऍक्ट प्रमाणे जे ट्रायब्युनल क्रिएट केलेले आहे आणि ते ट्रायब्युनल म्हणून तुम्हाला आता आपल्या महाराष्ट्रात डिस्ट्रिक्ट कोर्टला त्या पॉवर ट्रायब्युनलच्या पॉवर दिलेल्या आहेत. त्यांनी ते केस हेअरिंग करायचं, त्याप्रमाणे नुकसान भरपाई असेस करून त्यांना नुकसान भरपाई द्यायची. बघा काय होतं, बऱ्याचशा वेळेला एखाद्या वेळेस आपल्याला ह्याची माहिती नसते किंवा काय होतं जे ट्रायब्युनल असतं त्यांना पण काय वेळेस कळत नाही किंवा काय होतं तेवढं लक्ष दिलं जात नाही असं म्हटलं तर काय वावगं होणार नाहीये. हे जो नुकसान भरपाईचा कायदा आहे तो सोशल आणि बेनिफिशियल अतिशय महत्वाचे. हे दोन शब्द इतके महत्वाचे, बट अनफॉर्च्युनेटली these words are overlooked everywhere by the advocates of the insurance companies and sometimes by the tribunals also. So the sight should not be lost from these words that the legislation is social and beneficial. मी बऱ्याचशा वेळेला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे सोशल अँड बेनिफिशियल लेजिस्लेशन हा जो शब्द वापरलेला आहे किंवा हा जो शब्द आहे तो नुसता शब्द नाहीये, तो एक इंटरप्रिटेशनचा रूल पण आहे. ज्यावेळेस जसं फौजदारीत काय करतो, ऑफेन्स शुड बी प्रूव्ड बियॉन्ड ऑल रिझनेबल डाउट्स. मग काय होतं, जर असं झालं की तुमच्या दोन शक्यता आहेत, one in favor of accused and another is against the accused, another is in favor of acquitting him or the victim. If either of these possibilities are there, म्हणजे एक तर convict होऊ शकतो किंवा acquit होऊ शकतो. कोर्टाच्या असं निदर्शनास आलं की अरे ही फॅक्ट अशा प्रकारची की हे convict पण होऊ शकतो आणि acquit पण होऊ शकतो, काय करायचं, काय केलं पाहिजे. The moment question occurs in the mind of the court, the doubt is created in the mind of the court has to act with that because it is rule of interpretation, isn't it? The benefit of doubt is to be given to the accused. When two interpretations are possible, one in favor of the accused is to be drawn, isn't it? Likewise, while interpreting the claim petitions, the laws which are there or the case law specifically, आपण जर बघायला गेलो तर स्टॅच्युटरी ह्या तरतुदी आहेत, ह्या 2-3च तरतुदी आहेत, परंतु त्यात जर लेजिस्लेशन बघितलं आपण सुप्रीम कोर्टचे जर इंटरप्रिटेशन्स बघितले कितीतरी केसेस अशा की जे लँडमार्क जजमेंट्स आहेत, बरोबर आहे. सगळे प्रो अँड कॉन्स ज्याच्या डिसाईड केले वी विल डिस्कस दॅट. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लॉच्या तरतुदीत होण्यात तर ह्या बरेचसे इंटरप्रिटेशन हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर आहे ना. तर हे आपण इंटरप्रिटेशन करताना हे महत्त्वाचं आहे की कोर्टाने ज्यावेळेस असं लक्षात येईल कोर्टाने की ही तरतूद त्या इंजुअर्ड लोकांच्या फेवरवरती आपण वाचायची का त्यांच्या अगेन्स्ट वाचायची. ॲट दॅट टाइम काय होतं तर आपल्याकडे ट्रायब्युनल बऱ्याचशा वेळेला हे सेशन्स कोर्ट पण असतात, बरोबर आहे ना. आणि मग गल्लत होण्याची शक्यता असते की ते अर्जदाराच्या फेवरवरती वाचण्याच्या ऐवजी विरोधी करण्याची शक्यता असते. पण हा इंटरप्रिटेशनचा रूल आहे की जो तो अर्जदाराचा न वाचला गेला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला आम्ही काय सायटेशन्स देतो की ज्याच्यात सांगितलेलं असतं व्याज त्या पार्टीला 9% द्यावं. एखादं कुठेतरी असं सायटेशन मिळते की 6% व्याज दर द्यावं, असं पण असतं. मला सांगा हा जर इंटरप्रिटेशनचा रूल आपण लावला तर इन फेवर ऑफ द ॲप्लिकंट द इंटरेस्ट रेट इज टू बी ग्रँटेड बाय 9%, इजंट इट? बट समटाइम इट हॅपन्स. पण आता आपल्या ह्या ज्युडिशियल सिस्टमचा तो भाग आहे. इट्स बेटर नॉट टू टॉक मच अबाउट दिस सिच्युएशन, इजंट इट? बऱ्याचशा वेळेला काय होतो, वर्ष म्हणजे आपण पण हातभर होतो ते केसेस वर्षानुवर्ष खरंच केसेस असतात. आपल्या 302चं तराड जसं चाललेलं असतं एव्हिडन्सचं, तशा प्रकारे हे 300 ह्या ॲक्सिडेंट क्लेममध्ये पण बऱ्याचशा वेळेला आपल्याकडून अपेक्षित केलं जातं की तेवढा बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट आपण एव्हिडन्स त्याच्यात क्रिएट करावा. मला सांगा जो व्यक्ती 90% डिसेबल झालेला आहे म्हणजे जवळजवळ पूर्ण गेलेला आहे तो अंथरुणावरती पडू नये, वर्षांच्या अंथरुणावरती पडू नये. त्याच्याकडे इतक्या प्रकारचे त्याचे ट्रीटमेंट झालेले की त्याला 10 डॉक्टर बघितलेले आणि 100 प्रकारचे टेस्ट केले.
आता प्रत्येक जर डॉक्युमेंट आपण प्रूव्ह करायचं बघितलं तर त्यांच्या नावाने आयुष्य बोलू शकते गोष्ट आहे का? बरोबर आहे ना? तर म्हणून याचं ऑब्जेक्ट जे आहे कोर्टाने बऱ्याचशा केस लॉ असं आहे की तुम्ही जस्ट कॅन रिझनेबल कॉम्पेन्सेशन द्या. तुमच्यापुढे हे काय केलेलं आहे ना, नॉट नेसेसरी दॅट each and every document is to be exhibited as per the principles of law, because what is the burden of proof in accident claim cases? आपल्याला माहिती आहे बर्डन ऑफ प्रूफचा नियम माहिती आहे की फौजदारी केसेसमध्ये बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट्स केस सिद्ध व्हायला पाहिजे कोर्टात, जे आपण आता चर्चा केली. दिवाळीच्या बाबतीत काय आहे? प्रिकॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटी. तुम्ही शक्यता दाखवा की हे अशा अशा प्रकारची शक्यता आहे, त्याच्याप्रमाणे ती सिद्ध करा. बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट इज नॉट एक्सपेक्टेड. इवन क्लेम्सच्या बाबतीत बिलो दॅन दॅट हे एक्सपेक्टेड आहे आपण लीड म्हणजे इव्हिडन्स लीड करणं. पण दुर्दैवाने काय होतं, बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊटचा आपल्याकडून अपेक्षा केली जाते आणि मग ती खूप लॉंग असे स्ट्रेच ट्रायल होऊन जातात. बरोबर आहे ना? तर ह्या थोड्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेची गोष्ट आहे. आणि आता आपण मूळ जी 167 खालची आपली जी तरतूद आहे त्याच्याप्रमाणे आपण बोलूया. तर काय होत असतं की ह्या आता 140 163 ह्या तरतुदी सगळ्या गेल्या आणि 164 ची तरतूद आली. आता 164च्या तरतुदीनं काय सांगतं की 5 लाख रुपये कॉम्पेन्सेशन मिळालं तर तुम्ही 140 प्रमाणे आता 166 पण अर्ज करू शकत नाही. तुम्ही तेवढंच घ्यायचं, दुसरा अर्ज तुम्ही करू शकत नाही. बरोबर आहे? म्हणून आपल्या ट्रेडिंगमध्ये आपल्याला म्हणावं लागतं की बुवा मी 140 हा जो अर्ज 166 प्रमाणे केलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही अर्ज मी कोर्टाचा नुकसान भरपाई मागण्यासाठी केलेला नाही. बरोबर आहे? आता जी मेन 166 खालची तरतूद आहे त्या 166 खालच्या तरतुदीप्रमाणे नुकसान भरपाई कशी मिळते ही खूप बघणं महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे बघत असताना काय अतिशय लँडमार्क जजमेंट आहे. तर ते लँडमार्क जजमेंट प्रणय शेट्टीचं जे आहे ते नॅशनल इन्शुरन्स कंपनी वर्सेस प्रणय शेट्टी हे 2017 सालात जजमेंट आलं. ते आपल्याला फुल बेंचचं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे आणि बऱ्यापैकी प्रो अँड कॉन्स याचे जे ॲक्सिडेंट कॉम्पेन्सेशन केसेसचे ते ह्या जजमेंटनं फायनल केलेले किंवा डिसाईड केले. त्यामुळे आता तुम्हाला त्याच्या अगोदर खूप काय बघत बसायची काही गरज नाही आणि नंतरच्या काही गोष्टी माहीत असणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यावरती पण काही इम्प्रूव्हमेंट्स झाल्या जे लॅक्युनास आहेत होते असं म्हणूया आपण, किंवा लॅक्युनास नाही पण अजून भर टाकून हे पण अजून चांगल्या पद्धतीने केलं असं म्हटलं तर काय वावगं नाही. तर म्हणून 2017 ते जजमेंट आणि पोस्ट प्रणय शेट्टी केस हे आपल्याला बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. ह्या केसप्रमाणे काय सांगितलं की एखाद्या व्यक्तीला नुकसान भरपाई देताना 3च गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. कुठल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत? पहिलं, जो व्यक्ती मृत्यू झालेला आहे त्याचं वय किती केलं, कारण त्या वयावरती त्यानं पुढं किती काळ कमवलं असतं हे तुम्हाला मी साध्या भाषेत सांगतोय. साध्या भाषेची इंडस्ट्री की त्याला मल्टिप्लायर मेथड आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, मल्टिप्लायर लावला जातो. त्याचं वय किती आता समजा एखादा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय 15 ते 25 वयोगटातला असेल तर साध्या भाषेत कायद्यात मल्टिप्लायर एक शेड्यूल एक सेकंड शेड्यूल प्रमाणे एक शेड्यूल आहे. त्याच्यात काय केलं होतं की कितीचा मल्टिप्लायर म्हणजे त्याला पुढे किती काळ कमवला असतो असा एक तक्ता दिला. बरोबर आहे? आणि त्या तक्त्याप्रमाणे त्याला नुकसान भरपाई द्यायची. आता काय झालं 163 एक खालचा खरं तर तो तक्ता होता पण आता 163 एक गेलेला आहे. पण विमल कवरची एक केस 2009 सालात आली त्याच्यात पण तोच तक्ता चांगला दुरुस्त केलेला आहे. म्हणून तोच पुढे आता प्रेसिडेंटने चालू झाला. म्हणजे काय सुप्रीम कोर्टच्या नियमाप्रमाणेच तो पुढे कॅरी ऑन केला आहे. बरोबर आहे? म्हणून तो एक स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून वापरला जातो. आणि 2000 प्रणय शेट्टीच्या केसमध्ये त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं गेलं की हा जो फॉर्म्युला आहे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे नुकसान भरपाई देण्याचा तक्ता पद्धतीचा, त्याच्यातनं डेव्हिएशन बिलकुल कोर्टाने प्राधान्य करायचं नाही. जो तक्ता पद्धती किंवा ज्या वयाप्रमाणे मल्टिप्लायर लावायचा आहे त्यात बिलकुल डेव्हिएशन कोर्टाने करायचं नाही की पूर्वी केलं जायचं. काय केलं जायचं? समजा एखादा मृत्यू झालेला मूल आहे, शिक्षण शिकत होतं किंवा BA करत होतं आणि त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याचा कसाही हुकम तर काही नाही आहे पण त्याचे अवलंबून असणारे पॅरेंट्स आहेत की जे एज ओल्ड आहे. मग काय केलं जातं? कधी कधी कोर्टाने अशी सिस्टीम काढली होती की त्या पॅरेंटचं वय विचारात घ्या त्याला मल्टिप्लायर लावा. त्या पॅरेंटचं वय जर विचारात घेतलं तर त्याला मल्टिप्लायर 5चा लागतो, 65 वर्ष वयाचा पॅरेंट असेल. आणि तोच जर मुलगाचं जर वय विचारात घेतलं तर त्याचं वय कितीचं आहे? 18. समजा 25 वर्ष वय तर त्याला मल्टिप्लायर लागतो 18चा. म्हणजे विचार करा केवढा मोठा फरक या सगळ्या स्क्वेअरच होऊ शकतो. मग ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
तो मल्टीप्लायर मेथड ही स्टँडर्ड आणि सायंटिफिक आहे असं म्हटलं जातं. कारण विमल गौरच्या केसमध्ये सायंटिफिकली कोर्टानं पण ते व्यवस्थित केलं, जरा थोडा अगोदरचा इकडे होता आणि तोच पुढे कॅरी फॉरवर्ड केला गेला. म्हणून प्रणय शेट्टीच्या केसमध्ये त्याला काहीतरी एक ऑथेंटिकेशन दिलं गेलं, कारण लार्जर बेंचचं डिसिजन आहे सुप्रीम कोर्टचं प्रणय शेट्टी केसमध्ये, म्हणून हे बघणं गरजेचं आहे. तर त्या तक्त्याप्रमाणे काय केलं तर समजा 15 ते 25 वयोगट असेल तर पुढे त्यांना 18 वर्ष कमवलं असतं, बरोबर आहे. समजा तेच वय 26 ते 30 वर्ष वयोगटात गेलं तर 18च्या ऐवजी 17 वर्ष, 31 ते 35 झालं तर 16 वर्ष, 30 ते 40, 36 ते 40 झालं तर अजून एका वर्षात त्याच्यात कमी येत राहतं 15 वर्ष, ते 46 ते 50 वयोगट झालं तर 13 वर्ष, तिथनं पुढं जर समजा 51 ते 55 वर्ष झालं तर 11 वर्ष. आता 2 मल्टीप्लायर कमी व्हायला लागलं, लक्षात झालं. 56 ते 60 झालं तर 9 वर्ष, 61 ते 65 असेल तर 7 वर्ष आणि 65च्या पुढे 5 वर्ष. हा एक स्टँडर्डाइज फॉर्मॅट आहे, त्याचा विचार करून वय. म्हणून प्रणय शेट्टीच्या केसप्रमाणे ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की त्याचं वय बघा, जो ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याचं वय बघा, त्याच्याप्रमाणे त्याला मल्टीप्लायर लावावी पहिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचा इन्कम किती हे असेल, कारण जेवढ्या प्रमाणात इन्कम असेल तेवढ्याच प्रमाणात नुकसान भरपाई तुम्हाला जास्त मिळेल, बरोबर आहे. आणि जर समजा उत्पन्न दाखवायला तुम्हाला काय नाहीये तर मग कोर्टाने ते नोशनल उत्पन्न बघावं, त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. जस्ट रिझनेबल कॉम्पेन्सेशन कोर्टाने द्यावं. हे सगळ्या कोर्टांवरती कोर्टाची ट्रायब्युनलची बाउंड्री ड्युटी आहे की जस्ट रिझनेबल कॉम्पेन्सेशन द्यायचं. मग आता दुसरी महत्वाची गोष्ट की त्याचा इन्कम बघा, इन्कमच्या प्रमाणात द्या, बरोबर आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट यात सांगितलेली आहे की त्यांच्यावरती अवलंबून असणारे, अवलंबून हा शब्द नाही, रिप्रेझेंटेटिव्ह असा शब्द आहे. दुर्दैवानं बघा तुम्ही बऱ्याचशा वेळेला नवीन मंडळी आपली कोर्टापुढे गेली केस घेऊन की इन्शुरन्सचे वकील खूप फॉर्मात असतात, ते सांगतात अहो साहेब हे बघा ह्या मुलाचं 19 वर्ष वय, हे तुम्हाला डिपेंडंट असं झालं, डिपेंडंट ही टर्म वापरली जाते. हा बघा 25 वर्षाचा मुलगा, एवढा 25 वर्षाचा मुलगा डिपेंडंट कसा असू शकतो, लक्षात आलं. त्याचं काहीतरी शिक्षण घेत असेल किंवा काय कमवत असेल, 30 वर्षाचा झाला, 35 वर्षाचा एखादा म्हातारा माणूस जर वाढलं तर ही लोक 50-55 वर्ष वयाची असतात. मग आता हे डिपेंडंट नाही अशा प्रकारचं एक गुगली इन्शुरन्स कंपनी आपल्या पुढे टाकत असते आणि मग त्याचा कार्यभार झाला असं त्यांना वाटत असतं. काही वेळेस ते मिस्चिव्हसली ह्या गोष्टी करत असतात, त्यांना पण माहीत असतं काय. 166 सेक्शनमध्ये कुठंही डिपेंडंट हा शब्द वापरलेला नाही, लक्षात आलं. रिप्रेझेंटेटिव्ह अशा प्रकारचा हा शब्द आहे, तो इतका लिबरली केला गेलेला आहे रिप्रेझेंटेटिव्ह हा शब्द की म्हणजे एका चर्चचा काम करणारा पादरी वाढला तर त्या चर्चला पण अधिकार दिला की नुकसान भरपाई वसूल करू शकतो. मग मला सांगा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह किती प्रमाणात लिबरल केलेला आहे, परंतु आपल्यासाठी मात्र अशा प्रकारची गुगली टाकली जाते तर त्याला आपण सावध असणे ही खूप गरजेची गोष्ट आहे. तर आता किती लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याची संख्या खूप महत्वाची. समजा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय हे 25 पर्यंत आहे आणि त्याचं लग्न झालं नसलं, तो कोर्ट असं सांगतो की त्यानं स्वतःवरती काहीतरी खर्च केला असता, तो खर्च आपल्याला मिळत नाही. त्याचा आवाज जरा कमी करतो आम्ही करतो थोडा बाजूला असं मला आवाज येतो ना, ऐकू येते ना काय. तर काय होतं की समजा त्याचं जे एज आता आपण बघतो किंवा स्वतःवरती खर्च काय केला असतो तो आपल्याला मिळत नाही. मग स्वतःवरती किती खर्च केला असता ह्याचं एक स्टँडर्ड फॉर्म्युलाच त्याच्यात दिलेला आहे आपल्याला. प्रणय शेट्टीच्या सगळ्या गोष्टी प्रोज अँड कॉन्स चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितले. जर लग्न झालं नाही तर असा व्यक्ती स्वतःवरती निम्मी रक्कम खर्च करतो ती आपल्याला मिळत नाही. समजा त्याचं लग्न झालेलं आणि अवलंबून असणाऱ्यांची संख्या 2 ते 3 आहे, म्हणजे त्याची समजा पत्नी वडील आई 3 जण आहे, 2 ते 3 संख्या असते तर 1/3 रक्कम म्हणजे 33% रक्कम स्वतःवरती खर्च झाली असते म्हणून ती आपल्याला मिळत नाही. समजा तिथं 4 ते 6 लोक अवलंबून असतील, म्हणजे आता 2 मुलं पण अजून आहेत, तर ते 5 ते 6च्या संख्येत गेलं तर 1/4 म्हणजे 20% अमाऊंट जे की ह्याच्यातनं वजा होईल स्वतः त्याला खर्च केली असते आणि बाकीची रक्कम ही आपल्याला लक्षात आलं. म्हणून त्याचं लग्न झालेलं आहे की नाही किंवा अवलंबून लोक हे बघणं महत्त्वाचं. दुसरं हे बघणं महत्त्वाचं आहे, वय अजून एका कारणासाठी बघणं महत्त्वाची गोष्ट आहे की आता कोर्टाने काय सांगितलं की
तुमचं उत्पन्न बाबा एवढं एवढं होतं, ठीक आहे, आज एवढं उत्पन्न होतं, 1,00,000 एखाद्या व्यक्तीचं आज उत्पन्न. परंतु भविष्यात काय त्याचं उत्पन्न राहतं का? ते वाढत असतं ना. म्हणून कोर्टानं असं लेट आउट केलेलं आहे की त्याचं फ्युचर प्रॉस्पेक्टस बघा की त्याचं किती प्रमाणात उत्पन्न वाढलं असतं. म्हणून प्रणय सिटीच्या केसमध्ये काही नियम लेट आउट केले. त्यात असं सांगितलं की ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे किंवा विधूर झालेला आहे त्याचं वय जर 40 वर्षाच्या आत असेल तर त्याचं आत्ता असणारं उत्पन्न समजा 1,00,000 असेल आणि तो जर गव्हर्नमेंटचा परमनंट एम्प्लॉई असेल, कुठलाही असतो परमनंट एम्प्लॉई असेल आणि त्याचं 40 वर्षाच्या आत वय असेल तर 50% त्याचं उत्पन्न आपल्या आयुष्यात झालं. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेट करण्यासाठी वय किती उत्पन्न किती झालं? 1,50,000 रुपये झालं. पहिले 1,00,000 आणि 50,000 रुपये अजून असं 1,50,000 रुपये उत्पन्न कॅल्क्युलेट करण्यासाठी. समजा जर समजा त्या व्यक्तीचं 41 ते 50 ह्या कॅटेगरीत असेल तर त्याचं उत्पन्न परमनंट एम्प्लॉय असेल तर 30% ऍड करा. तेच उत्पन्न प्रणय सिटीमध्ये 50 वर्षापर्यंतच होतं. पण नंतर काय जजमेंट आले आणि त्याच्यात त्यांनी पण अजून ऍड केलं. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की बाबा 51 ते 60 वयोगट असला आणि तो परमनंट एम्प्लॉय असला तर त्याच्यासाठी अजून 15% ऍड करा. लक्षात आलं? मग वय वाढत तसं भलं फ्युचर प्रॉस्पेक्टस कमी राहतं पण ते त्याच्यात ऍड करावं. म्हणून ते 1,00,000 ऍड काय केलं जाईल तर 1 तर 50% जर 40च्या आत असेल तर समजा 41 ते 50 वयोगट असेल तर त्याच्यात 30% ऍड करायचं आणि जर 51 ते 60 असेल तर 15% त्यात इन्कम ऍड करायचं. दुसरी गोष्ट आता की बाबा हे सगळं उत्पन्न ऍड केलं समजा त्याचं आपण 1,50,000 रुपये उत्पन्न आहे असं गृहीत धरलं. आता त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्याची संख्या समजा त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्याकडे 2 मुलं आहेत आणि आई वडील आहेत, 2 पत्नी, तर अशा अवलंबून असणाऱ्यांची संख्या किती आहे? 5 लोकांची. म्हणजे ते 4 ते 6 अशा कॅटेगरीत गेल्यामुळे त्याचं पर्सनल डिडक्शन किती प्रमाणात होईल? तो 1/4 म्हणजे 25% रक्कम स्वतःवरची त्याने खर्च केली असती ती कुटुंबाला तुम्ही अवलंबून असू शकत नाही तेवढ्यावरती ती तुम्हाला मिळणार आणि बाकीची रक्कम आपल्याला मिळणार. बरोबर आहे. मग आता 1,50,000च्या 1/4 किती झाली रक्कम? 1,50,000च्या 1/4 किती बघा बरं किती? 37,500 बाधा जर गेली 1,50,000 37,500 बाधा गेली किती रक्कम राहते? 1,13,500 बरोबर. म्हणजे नुकसान भरपाई कॅल्क्युलेट करायला 1,13,500 रुपये त्याचं उत्पन्न गृहीत. आता काय केलं जाईल त्याचं वय 25 वर्षाचं होतं किंवा 25 वर्षापर्यंत बघा थोडंसं काय आपल्याला थोड्या काही गोष्टी माहीत असतं. काय होतं अपघात होतो तो तरी मित्र फिर्याद देत असतो आणि तो सांगतो की बुवा हा मृत्यू झाला त्याचं वय आम्ही बरोबर गाडी चालवली त्याचं वय 26 वर्ष. आता त्याला डिटेल माहीत नसते की याचं वय किती होतं. त्याचं 25 वर्ष कंप्लीट झाले ना आता 26वा वाढदिवस येणार होता म्हणून त्याचं वय 26 वर्ष. आता ह्याच्याप्रमाणे जर आपण गेलो ना आपल्याला काय त्याचं डिटेल जर माहिती नसलं तर काय होतं त्याला मल्टिप्लायर लागतो 26 ते 30 वर्ष वयोगटाचा 17चा मल्टिप्लायर बरोबर आहे. परंतु कायदा असं सांगतो की कम्प्लिटेड एज बघायचं. कम्प्लीट किती झालं? 25 झालं. मग आपण थोडंसं जागरूकता ठेवली तर त्याला 17चा मल्टिप्लायर लागण्याच्या ऐवजी 18चा मल्टिप्लायर आपण लावू शकतो. मग त्याचं मग जर समजा सगळ्या कागदपत्राला जर 17 म्हणजे वय जर 26 झालं असेल तर तुम्ही जन्मतारखेचा दाखला असं करायला सांगा काय अशा तारखेला म्हणजे आज रोजी त्याचं 25 वर्ष आणि 10 महिने कंप्लीट येतात अजून 26 वर्ष कंप्लीट झालं नाही म्हणून मल्टिप्लायर जो लावला पाहिजे तो 25च्या कॅटेगरीचा 18 वर्षाचा मल्टिप्लायर लावला पाहिजे बरोबर. तर आता ह्या रकमेला येणाऱ्या रकमेला मल्टिप्लायर कितीचा लागेल गुणिले म्हणजे आताची रक्कम आली 1,13,500 रुपयाची गुणिले 12 मध्ये एका वर्षात तुमच्या लक्षात येईल कसं कॅल्क्युलेट होते? किती झाली? 13,65,000 हे वार्षिक उत्पन्न. आता वय 25 वर्ष असल्यामुळे त्याला गुणक लागला 18 वर्ष बरोबर आहे. त्या टक्क्याप्रमाणे म्हणजे इंटू 18 18 वर्ष 18 वर्षाचा गुणक लागला किती झाली रक्कम? किती कोटी होती? 2,45,00,000 हे 16,000 ही रक्कम आपल्याला
काय म्हटलं की दुसरं कायद्याचं तत्व असं आहे की त्यानं स्वतः हयात असतं तर स्वतःवरती काय खर्च केला असता, बरोबर आहे. म्हणून त्याचं पर्सनल एक्सपेन्सेससाठी डिडक्शन होते. आता लोक 5 अवलंबून असल्यामुळे 1/4 त्याच्यातनं डिडक्शन भागिले 4 म्हणजे त्याचं किती झाली, किती रक्कम किती आली? 61 लाख 29,000. हा? 61 लाख. हे 61 लाख 29,000 आपल्याला त्या अर्जदारांना मिळत नाही. गुणिले 3 म्हणजे एक भाग गेला, आता 3 भाग आपल्याला मिळाला म्हणून त्याला त्या 63 लाखाला आपण गुणिले 3 केलं. 1,83,87,000. लक्षात आलं? हे नुकसान भरपाईची रक्कम. आता ह्याचं काय ॲड होतं तर त्या पत्नीला पतीच्या सहवासाला नुकावं लागत असतं, तर खूप वेदना सहन कराव्या लागत असतात. त्याच्यासाठी कन्सोर्टियम म्हणून रक्कम काय करून देत असतात. बघा आता प्रणय शेट्टीच्या केसमध्ये काय झालं, सगळ्यांच्यात एकत्र कन्सोर्टियम 40,000 रुपये द्यायचं असं कोर्टाने सांगितलं 2017 आणि कोर्टाने पुढं असं लेट आऊट केलं की ही रक्कम दर 3 वर्षांनी काय करायची, वाढवायची. त्या रकमेत काय करायचं, दर 3 वर्षाला 10% रक्कम त्याची वाढवायची. अशा प्रकारे लेट आऊट. नंतर काय झालं, काही जजमेंट पुढे आले आणि मग त्या जजमेंटने असं सांगितलं की दुःख आणि वेदना काय फक्त सगळ्यांना एकत्र होत असणार, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल होत असणार. म्हणून प्रत्येक अर्जदारांना स्वतंत्र ही रक्कम द्या. म्हणून जसे एकत्र 40,000 रुपये देत होते तसे आता प्रत्येकाला 40,000 रुपये द्यायला सुरुवात. आता 17 पासून 20 सालात म्हणजे हे जजमेंट आलं 30 ऑक्टोबर 17ला जजमेंट आलं. तशा प्रकारे 30 ऑक्टोबर 17, 18, 19 आणि 20ला 30 ऑक्टोबर 20 नंतर ह्याच्यात 10% वाढ म्हणजे 44,000 रुपये. आणि आता 30/10/22 नंतर परत त्यात 10% वाढ झाली म्हणजे आता 48,400 रुपये का 800 रुपये मला वाटते त्याच्यात ॲड होतो आणि ते 800 रुपये 48,800 रुपये आता प्रत्येक इन्कमचा ऑलमोस्ट 50,000 रुपये प्रत्येक महिन्याला. मग ते जर ह्या 5 जणांचे म्हटलं तर मला वाटते 1,92,000 5 म्हटलं तर किती येते, 48,800 गुणिले 5 किती आहे, 2,44,000. हे त्या रकमेत 1,63,00,000 तुम्ही जे आता म्हटलं, सॉरी 83 लाख ना, त्याच्यात हे ॲड होईल. आणि दुसरं काय ॲड होईल तर हाच क्रायटेरिया म्हणजे 10% वाढीचा ह्याचा जो आहे तोच क्रायटेरिया फ्युनरल एक्सपेन्सेस 15,000 रुपये आणि लॉस ऑफ इस्टेट म्हणून एक सदर असतं मिळकतीचं नुकसान. ह्या 2 कारणासाठी 15,000 रुपये 2017 मध्ये सांगितलं होतं. ह्याच्यात पण सारख्याच प्रमाणात वाढ होती. म्हणून आता 18,150 रुपये ह्या दोन्ही सदरामध्ये म्हणजे 18,36 आणि 36,300 रुपये ह्याच्यात ॲड होतो. आणि अशा प्रकारे ती वाढ होऊन जवळजवळ ती रक्कम जी 1,90,00,000 दरम्यानचा काय जो क्लेम असतो अशा प्रकारे बाकीला मिळतो. ज्या दिवशी आपण क्लेम दाखल केलेला आहे कोर्टात त्या दिवसापासून त्याच्यावरती व्याज चालू असतो. प्रत्यक्षात त्याचे चेक काढेपर्यंत त्यावरती व्याज आपल्याला मिळतं. आणि अशा प्रकारे कुठली नुकसान भरपाई कॅल्क्युलेट आपल्याला मिळत असते. आता अशीच परिस्थिती इंज्युअर्डच्या बाबतीत. इंज्युअर्डच्या बाबतीत काय गोष्टी महत्त्वाच्या आपण कळून घेऊ की काय झालेलं आहे. समजा एक खूप चांगला आता ही जी दुरुस्ती आलेली ती अतिशय चांगली आहे असं मला वाटतं खऱ्या अर्थानं असतं की अगोदर काय होतं, कोण डिसॅबिलिटी असल्याशिवाय नुकसान भरपाई कुठलं काही देत असतो. किती टक्के डिसॅबिलिटी आहे, समजा एवढे 10% डिसॅबिलिटी 15% डिसॅबिलिटी. तर काही वेळेला असे कायदे काय केस लॉ होते की मल्टिप्लाइड बाय 2 करा आणि मग 10,000 20,000 रुपये नुकसान भरपाई असं द्या आणि बाकीचे काय त्यांचा औषध उपचाराचा खर्च असेल क्लीन ॲक्ट असेल किंवा काय असेल अशा प्रकारे द्या. असल्या प्रकारची थट्टा या पूर्ण थट्टा त्या अर्जदाराची. आता 162 गोष्टी आली आपल्याला तर असं वाटतं की इंजुरीज हे मायनर आहे. कसं झालं तर बेटर वेट हाय क्लेम अंडर कारण 2.5 लाख तर फिक्स रक्कम मिळणारच आहे तुम्हाला. 20,000च्या ऐवजी 2.5 लाख मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे ना. आणि तुमचा औषध उपचाराचा पण खर्च सगळा मिळेल, बरोबर आहे. अदरवाईज जे सिरियस केसेस असतात काही वेळेस 80% 90% डिसॅबिलिटी असते, काही वेळेस ॲम्प्युटेशन केलेलं असतं पायाचे असतं. आणि मग त्याला नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत काय सांगितलं जातं, सरासरी नियम असा आहे की बाबा जेवढं नुकसान जेवढं पर्सेंट आहे डिसॅबिलिटीचं त्याच्या प्रमाणात नुकसान भरपाई मल्टिप्लायर लावा. पण खरं कायद्याप्रमाणे असं अपेक्षित आहे की त्याला फंक्शनल डिसॅबिलिटी किती आहे. फंक्शनल डिसॅबिलिटी किती आहे म्हणजे काय तर
समजा एखादी ऍक्ट्रेस आहे आणि ते अपघात झाला तिच्या चेहऱ्यावरती काय झालं की जेणेकरून ते चेहऱ्यावरती काय स्कार आले किंवा काय झालं चेहऱ्यावरती, खरं तर तिच्यासाठी ऍक्टिंग करताना चेहरा हाच महत्वाचा भांडवल, बरोबर आहे ना. एखादा ड्रायव्हर आहे आणि त्याच्या पायाची डिसॅबिलिटी आली 20%, 30%, 40% डिसॅबिलिटी आली किंवा पाय ऍक्टिंग करावा लागला 80% डिसॅबिलिटी आली, आता ड्रायव्हिंग करू शकतो का? मग फंक्शनल डिसॅबिलिटी त्याची 100%. लक्षात आलं. एखादा क्लर्क आहे जो सरकारी ऑफिसमध्ये काम करतो आणि क्लर्क सरकारी ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला पायाची डिसॅबिलिटी आली किंवा डाव्या हाताची डिसॅबिलिटी 70% आली, त्याची फंक्शनल डिसॅबिलिटी किती आली? कमी आली. कारण त्याच्या नोकरीवरती त्याने काय परिणाम तो हाताचा वापर करू शकतो. ते हे फंक्शनल डिसॅबिलिटीचे एक तत्व त्याच्यात आलेलं आहे. आणि मग ह्या माध्यमातून पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते. मोठ्या हेडच्या बाबतीत कुठल्या कारणाने मिळत असतं, तुमचं जे मिळतं तिचं नुकसान झालं त्याच्याबद्दल मिळत असतं. म्हणजे इन्कमचं नुकसान झालं, तुम्ही जेवढा काळ ती नोकरी अटेंड करू शकला नाही तेवढ्या काळाचं फुल आणि बाकी तुमचं फंक्शनल डिसॅबिलिटी किती आली ते ग्रहित होईल. दुसरं पेन अँड सफरिंग किती प्रमाणात सफर करावं लागेल तुम्हाला, बराच काळ त्याची वेदना सहन करावं लागते त्याच्यासाठी देत असतो. मेडिकल एक्सपेन्सेस देत असतो आणि फ्युचर मेडिकल एक्सपेन्सेस पण दिलं जातं. समजा काही आजार आता ते बरं झालं पण काही अशा प्रकारचे इंजुरीज असतात ते भविष्यात पण ते वाढत असतात. आता माझ्या एका क्लायंटचा जवळ 7-8 वर्ष पाय ॲम्प्यूट करावा लागतो, बरोबर आहे ना. मग ते फ्युचरचं पण जे मेडिकल एक्सपेन्सेस आहेत ते पण आपल्याला मिळत असतात. परत काय होतं की तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी किंवा इथून पुण्याला जावं लागते सारखं ट्रीटमेंट केलं तो वाहनाचा स्पेशल खर्च मिळत असतो. डाएटसाठीचा हेल्दी डाएटसाठीचा पण खर्च मिळत असतो. समजा काय जो लग्नाला आलेला त्याचा अपघात झाला, आता लग्न करायला तर त्याचे मॅरेज प्रॉस्पेक्टसचा विचार पण कोर्ट करत असतो. अशा प्रकारे त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला नुकसान भरपाई मिळत असते. ते थोडक्यात नुकसान भरपाईच्या अशा प्रकारचे काही क्रायटेरिया की ज्या माध्यमातून आपल्याला नुकसान भरपाई मिळत असते. त्यात आपला अभ्यासू माणसाचा रोल खूप मोठा आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या हे लक्षात आलं की तुम्ही जेवढा अभ्यासू असाल तेवढा आपल्या पक्षकारासाठी चांगल्या पद्धतीने आपण नुकसान भरपाई मिळवून सगळ्याच गोष्टी जरी आपल्या हातात नसल्या तरी तुम्ही रेकॉर्डवरती जर चांगला आणून ठेवला चांगला ठेवला फॅक्ट व्यवस्थित बसवून ठेवल्या तर तुमचा हायकोर्ट पुढे जरी मॅटर गेलं तरी आपल्याला त्याचा फायदा होतो. आपण केस आता कशी चालवायला पाहिजे की माझ्या केसमध्ये हायकोर्ट काय करेल याचा विचार करून आता जर तुम्ही केस चालवली तर मला असं वाटतं की ते खूप चांगल्या पद्धतीने केस चालली अशा पद्धतीने. तर हे आपण लिगल आस्पेक्ट थोड्या प्रमाणात आपण चर्चा केली. सगळ्या गोष्टी शक्य नाही आपण चर्चा करून घेतो पण तुमचे प्रश्न बरेचसे असू शकतात त्या संदर्भात. तर मला असं वाटतं की तुमचे काय प्रश्न असतील नुकसान भरपाई संदर्भाचे तर त्याचा आपण प्रश्न विचारायचा त्याचे आपण उत्तर करून घेऊ. समजा एखादी व्यक्ती डॉक्टर असेल किंवा आपलं उदाहरण घेऊया वकील असेल आणि इंजुरीचे संदर्भात सगळ्या गोष्टी असतात आणि बौद्धिकच्या दृष्टीने समजा एखाद्या व्यक्तीला म्हणजे समजा वकील असेल किंवा डॉक्टर असेल आणि तुमच्या डॉक्टरला मारणार ती स्मरणशक्ती कमी झाली किंवा काही त्याला बोलता येत नाही कॉग्निशनमध्ये पण तो म्हणजे एक्सप्रेस करू शकत नाही तर अशा वेळेला ते कॉग्निशन सुद्धा मागायचं की आता मी तुम्हाला जसं ॲक्ट्रेसची तशाच प्रकारच्या कॅटेगरीज आहे. फंक्शनल डिसॅबिलिटी आम्हाला 100% आहे. माझा व्यवसायच बोलण्याचा आहे. माझं पूर्ण जर बंद झालं तर मी व्यवसाय कसा करणार, बरोबर आहे. आणि मग फंक्शनल डिसॅबिलिटी माझ्या 100% आहे असं ब्रेक धरूनच तुम्ही क्लेम ड्राफ्टिंग करायचं कोर्ट आपलं प्रेझेंट करायचं हे बरोबर आहे. हे बघा आतापर्यंत ही 2019च्या तरतुदीने काही गोष्टी चांगल्या झाल्या तसंच काही गोष्टी खराब तर झालेल्या आहेत. त्या खराब तरतुदीची एक प्रश्न तुम्ही राईटली जोडून सगळं लागतो आहे. आतापर्यंत लिमिटेशन नव्हतं आपण क्लेम दाखल करायला. विचार करा 4 वर्षानं त्या बरं अर्जदाराची परिस्थिती अपघात झाल्या एखाद्या घरातला फाईट झाल्या किंवा एखाद्याला इंजुअर्ड झाल्या कायदेशीर माहिती पण असते याचा भाग नाही. दुर्दैवानं आता पोलीस लोकच माहिती करून देत असतात त्यांना आणि सांगतात की कागद तुम्ही आम्ही अशा माणसांना देतो की तुम्ही जर तुमच्याकडे गेलं तर आम्ही तुम्हाला इतक्या खराब परिस्थितीपर्यंत त्याच्यातलं प्रॅक्टिस केलेलं दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागते. कारण मला खूप भयंकर अनुभव आलेला काय ठिकाणचा आहे त्या यंत्रणेतला आणि पोलिसांनी ॲडिशनल इन्कम म्हणून का काय हे चालू केलेलं आहे ते दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आहे आता प्रॅक्टिस त्याच्या प्रकारचं की आम्ही तुम्हाला बघा कशा पद्धतीने चांगलं करून दिले हे आता केस बसून दिली मग दुसरे होती त्यांना काही येत नाही त्यांच्याकडे तुम्ही गेला कशाला त्यांना काही येत नाही प्रॅक्टिस त्याच्याकडे तुम्ही गेला कशाला आम्ही सांगतो ते करा खूप चांगल्या पद्धतीने करते. अशा प्रकारचं ते कुठले असतात ते मुंबईचे वकील असतात
तर अशा प्रकारचं प्रॅक्टिस पण हे आलेले आहे, दुर्दैवाची गोष्ट. तर आता ह्या 2019च्या अमेंडमेंटनं काय केलं, की लिमिटेशन पिरियड 6च महिन्याचा केला. म्हणजे तुम्ही 6च महिन्यात नुकसान भरपाईचा क्लेम दाखल करायचा. आता त्याला आपण ते बाकीचा अर्ज करू शकतो किंवा उशीर झाला कारण देऊ शकतो. पण MA चाललं तर अजून विचार करा की नुकसान भरपाई मिळायला किती वेळ जाईल आपल्याला या प्रकरणात, या प्रक्रियेनं जर आपण गेलो. म्हणून 6 महिन्याच्या आत अपघात झाल्यापासून 6 महिन्याच्या जर क्लॉज 3 बघितला आपण 166चा, तर त्याच्यात 6 मंथचा लिमिटेशन पिरियड लागू दिलेला आहे. त्यामुळे तो तर आता मला वाटत नाही खूप लांबपर्यंत चालत त्या दुरुस्ती किंवा कोर्टानं बऱ्यापैकी त्याला गोबाय द्यायचं पण काय केलेलं आहे. तर ठीक आहे, काही अजून निकाल पण येणार आहे पुढे येतील, त्याच्यात तो मुद्दा पण क्लिअर होऊन जाईल. पण आता इलेक्टेड लॉ प्रमाणे 6 महिन्याचं लिमिटेशन पिरियड आज त्याच्यात मेन्शन केलं. त्यामुळे 6 महिन्याच्या आत आपण क्लेम दाखल करणं ही गरजेचं आहे. आता आपल्याकडे नवीनच चालू होते त्याच्याबद्दल प्रश्न तर असू देत नाही. पण खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यावेळेस काय होतं बघा, खूप ट्रिकी गोष्टी असतात. ट्रिकी गोष्टी अशा असतात की आपला माणूस रस्त्यावर चाललेला आहे आणि 2 वाहनांची रेस लागली. आता काय झालं, 2 वाहनांची रेस लागलेली, पुढे जाणारं वाहन स्पीडमध्ये चालू होतं, त्याने कसा तरी माणूस उठला तो, पण मागं राहिलेल्या वाहनानं मात्र त्याला उडवायची ती उडवली आणि तो गेला निघून बाहेर गेलो. आता राहिला मागं राहिलेला वाहन, ना त्याचा इन्शुरन्स आहे ना काय. आणि ह्याचा जर 1 कोटी 2 कोटीचा क्लेम होणार असला तर आपण घ्यायचं कसं, हा एक सर्वसामान्य माणसाला आपल्याला प्रश्न आहे. बरोबर आहे. म्हणून एक कॉम्पोजिटरी लिहिण्याचा कॉन्ट्रीब्युटरी लिहिण्याची एक कन्सेप्ट आहे जी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कॉन्ट्रीब्युटरी लिहिण्यास मीन्स वॉट आणि कॉम्पोजिटरी लिहिण्यास मीन्स वॉट, की आता ह्या 2 वाहनांची रेस चाललेली आहे, हा माणूस बाजूला आहे, लक्षात आलं, आणि इथं अपघात झालेला आहे किंवा असं झालेलं आहे, हा माणूस 2 व्हीलरवरती पाठीमागं बसलेला आहे आणि 2 वाहनांचा अपघात झाला. तर आता ह्या वेळेस ह्या पाठीमागं बसलेल्या व्यक्तीला चॉईस आहे, ही कॅन प्रोसीड अगेन्स्ट एनी ऑफ द व्हेकल ओनर ऑर इन्शुरन्स कंपनी. म्हणून आपण एक हुशार वकील म्हणून ज्या वाहनाचे इन्शुरन्स आहे त्याच्या अगेन्स्ट प्रोसीड झालेलं सगळ्यात चांगलं आहे. बरोबर आहे ना. आता त्याच्यावरती गुन्हा नाही आहे, गुन्हा त्या समोरच्या वाहनावरती नाही, आपल्या 2 व्हीलरच्या ड्रायव्हरवरती गुन्हा आहे, पण समोरच्या वाहनाचा इन्शुरन्स आहे आपल्याला नाही आहे. आता काय करायला, ही खूप ट्रिकी पोझिशन आली आपल्याला. बरोबर आहे. पण कायदा असा सांगतो की किती प्रमाणात समोरच्याने काहीतरी प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट केला हा अपघात होण्यासाठी. बरोबर आहे. किती प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट केलं ही बघू नका, हे अर्जदाराची चॉईस आहे. कुणाकडून ती रक्कम वसूल केली जाऊ शकते, त्यांना बघत बसायची गरज नाही किती प्रमाणात कोणी कॉन्ट्रीब्यूट केलं, त्याच्याप्रमाणे सगळ्यांना पार्टी करा. काय हा डायरेक्ट तो जे वाहन त्याला धडकलं नाही त्याच्याबरोबर क्लेम करू शकतो, त्याकडून नुकसान भरपाई करू शकतो, बिकॉज यू आर रेसिंग. अदरवाइज sine qua non of the accident, this accident would not have happened had you not been racing with the other vehicle. दुसऱ्या वाहनाबरोबर तुझं रेस करत नसतं ते हे झालं नसतं. म्हणून तुझ्या चुकीमुळे हा अपघात झालेला आहे, त्याच्यामुळे नुकसान भरपाई हे कॉन्ट्रीब्यूट, हे एक प्रिन्सिपल खूप महत्त्वाचं आहे. कॉम्पोजिट लिहिण्याचं म्हणजे 2 वाहनाचा अपघात झाला, पण हा व्यक्ती ट्रेस एसटीत बसला, ट्रेस बरोबर अपघात झाला, याचा काय समजा अपघातात हा काय ड्रायव्हर थोडाच होता. पण ज्यावेळेस ड्रायव्हर कोण आपण नुकसान भरपाई मागत असतो तर तो समोरचा ट्रक ड्रायव्हर म्हणू शकतो, एसटी ड्रायव्हर तुम्ही पण चूक केलेली, तुम्ही पण रॉंग साईडला आला, मला धडक झालेली, मग तुम्ही 10% 50% तुम्ही पण चुकीत होता. म्हणून कॉन्ट्रीब्युटरी निघेल मीन्स यू हॅव ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड इन द ॲक्सिडेंट अँड देअरफॉर युअर कॉम्पेन्सेशन इज टू बी रिड्यूस्ड टू दॅट एक्सटेंट. त्या प्रमाणात तुमचं पण नुकसान भरपाई तुम्ही करणं हे गरजेचं. लक्षात आलं. ही कॉन्ट्रीब्युटरी आणि कॉम्पोजिट निग्लिजन्सची कन्सेप्ट आहे, पण बऱ्याचशा वेळेला ही कळत नाही. तर हे आपल्याला कळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे कशा प्रकारे हे कन्सेप्ट वापरले जातात, तर ह्याच्यावरती बरेचसे क्लेम आपल्या अवलंबून असतात. काय प्रश्न आहेत अजून? मला एक प्रश्न असा आहे की आता हे वाहनाचं धडकलं वगैरे ठीक आहे, तुमच्या रोडवर स्पीड ब्रेकर असतात. समजा एखादा 2 व्हीलर आहे चालली गाडी आणि त्याच्यावर समजा 2 व्हीलर जात असता, एखादा स्पीड ब्रेकर त्याच्याने गाडी जाते, त्याच्यावर ठिकाण नसतं, आणि त्यावेळेला पाठीमागचा जर माणूस जर पाडला किंवा चालवणार सुद्धा स्पीड ब्रेकरवर जर पाडला तर तो केस कोणाकडे मागायचा? आता आपल्या वाहनाचे इन्शुरन्स आपल्या वाहनाचा जरी इन्शुरन्स असतात म्हणू शकतात, जरी गुन्हा त्याच्यावरती नसला आपल्या वाहनाचा तरी ही हॅज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड इन द ॲक्सिडेंट. म्हणजे त्यांनी
हे केले तयार जरी केले असते अडथळे रस्त्यावरती तरी ह्यानं पण बघून चालवणं गरजेची गोष्ट आहे. ह्याच्यावरती जरी गुन्हा नसला तरी ही हॅज ऑल्सो एनिवे कॉन्ट्रीब्युटेड इन द ॲक्सिडेंट जो मे बी 1% ऑफ किती त्यानं कॉन्ट्रीब्यूट केलं हे आपल्याला दाखवायची गरज नाही. आपल्याला खूप नुकसान दाखवायचं त्या गोष्टी मिळू शकतो ही महत्त्वाची गोष्ट. आणि जर समजा त्याचा नसला इन्शुरन्स किंवा काय तर मग ज्या अथॉरिटीने समजा काय होतं त्यावेळेस आपण रस्त्याने जो आपल्या दररोज ह्या रस्त्याचा म्हणजे पायाचा रस्ता आपण म्हणून गाड्या घेऊन चालवतो अचानक रात्रीच्या वेळी एकदम खड्डा काढून ठेवायचं आपल्याला माहितीच नाही त्यात ते वाहन पडलं जातं. ते ज्या अथॉरिटीने ते केलेले त्याच्यावरती रॅशन नुकसान भरपाईचं आपण क्लेम त्याच्या विरोधातून करू शकतो आणि तो ह्याच्याखाली पण करू शकतो. इन्शुरन्स कंपन्या बऱ्याचशा वेळेला येतात आणि त्या सांगतात साहेब काय संबंध याच्यात दुसरं वाहनाचं नाही आहे आणि ह्यांनी MSCP खाली क्लेम केलेलं आहे कसं करू शकतो. तर त्याच्यात जो 167 खाली शब्द वापरले आहे यूज ऑफ मोटर व्हेकल हा शब्द तिथं वापरलेला आहे. मोटर व्हेकल होतं ना टू व्हीलर होती ना तुम्ही ज्याच्यावरती चालला होता त्याचा यूज करताना हा अपघात झालेला आहे. सो यू हॅव एव्हरी राईट टू क्लेम कॉम्पेन्सेशन फ्रॉम लॉस. अशा प्रकारचं झाडच त्याच्या अंगावर पडलेलं ऐका मी इथं जे आहे स्वाभाविकपणे तुमच्या प्रश्नाची उत्तर पण देण्याचं प्रश्न कुठला खराब नसतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न स्वाभाविक पडतो. आपण वकील आहे समजा प्रॉपर पिनावर किंवा असं झालं तर काय करायचं. तर मोटर व्हेकल मध्ये नाही यांची तरतूद ही अगदी बरोबर गोष्ट आहे कारण मोटर व्हेकल इथे यूज नाही आहे. पण मोटर व्हेकलची संकल्पना आधी हा इनॅक्टमेंट आहे. मोटर व्हेकल ॲक्टची इनॅक्टमेंट आहे कायदा आहे पार्लमेंटने तयार केला. But before coming into existence of this motor vehicle act, under what provisions the compensation were given? Law of torts. Law of torts खाली हे दिलं जायचं. मग हे लॉ ऑफ टॉर्ट्स खाली आपण नुकसान भरपाई मागू शकतो की हे मेंटेन केलं नाही झाड शासनानं काय केलं त्याला कलर लावून ठेवणार रस्त्याच्या कलरला हे तुमच्या शासनाच्या मालकीचं आहे बरोबर. हे इतकं किडलेलं आहे त्याचं व्यवस्था काय केली जाईल. हा माणूस गाडी घेऊन पाऊस पडत होता तर तू कुठं काय कुठं जाईल किंवा गाडी नसती त्याच्याकडे गाडी तिकडं उभी करून थांबला बाबा त्या झाडाखाली झाड त्याच्या अंगावरती पडलं तो त्याला आता टॉट खाली यू आर डिलिजंट इजंट इट आणि म्हणून नुकसान भरपाई द्या असं पण आपण नुकसान भरपाई मागू शकतो. आमच्या गावात जे घडलं होतं आज दिवशी मला फोन केला होता आपल्याला असंच करायचं दुसऱ्याची चौकशी केली तर दुसऱ्याची कोणतं ते सगळ्या कुठे आले होते. आता तिचे दोन प्रश्न की ज्या पहिल्या प्रश्नाशी मी जवळ संबंधित आहे की लायसन द्यायचं काय. पहिली गोष्ट असं करा की कोणूनच करू नका की लायसन द्यायचं कसं झालं डोंट ॲडमिट आहे पुन्हा ॲडमिट करायचं काही कारण नाही. आणि समजा समोरचा जरी असला की समोरचा समजा जे आपल्या क्लायंटला धडक दिलेली ना आपण क्लेम करतो त्याच्यावरती आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्याकडे लायसन नाही काय आहे की बर्डन ऑफ प्रूफचा नियम. बर्डन ऑफ प्रूफचा नियम काय आहे की इन्शुरन्स कंपनीनं प्रूव्ह करायचं की देअर इज ब्रीच ऑफ पॉलिसी. ज्यावेळेस आपल्याला पॉलिसी दिली जाते इन्शुरन्सची त्यावेळेस ती काही अटींसह असते. त्या अटी अशा असतात की तुमच्याकडे चालवण्याचं लायसन असलं पाहिजे योग्य ते परमिट असेल तर ते परमिट असलं पाहिजे फिटनेस असेल तर फिटनेस असायला पाहिजे बरोबर आहे. तुम्ही जर टू व्हीलर चालवत असाल तर तुमचं हेल्मेट घातलेलं असलं पाहिजे. अशा काय अटींसह आपल्याला पॉलिसी. परंतु ज्यावेळेस नुकसान भरपाई कमी करण्यासाठी ज्यावेळेस इन्शुरन्स कंपनी येते त्यावेळेस ती सांगते ब्रीच ऑफ पॉलिसी झाली म्हणजे त्या वाहन चालकाकडे लायसन असं म्हणतो बरोबर आहे. तर ती कुणी प्रूव्ह करायचं. खरं तर बघा कोणाचं लॉ म्हटलं हे ट्रिकी गोष्टी अशा की जो नाकारतो त्याला प्रूव्ह करायची गरज नसते. पॉझिटिव्ह बर्डन ऑफ प्रूफ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ही हू असर्ट्स पॉझिटिव्हली हॅज टू प्रूव्ह द थिंग. एखादा ज्यावेळेस पॉझिटिव्हली असर्ट करत असतो की ही घटना अशाची मर्डर झाला प्रोसिक्युशन हॅज टू बिकॉज बर्डन ऑफ प्रूफ लायक बरोबर. आता काय होतं लायसन ह्याच्याकडे लायसन नाही बरोबर नव्हतं लायसन. आता आणि आम्हाला जर बघायला गेलं तर लायसन नाही आहे हे म्हणजे होतं का नव्हतं म्हटलं तर आपण सुरू करायला पाहिजे. पण इथं आपण मिसगाईड होण्याची शक्यता असते. हे लक्षात घ्या की ह्याचं बर्डन आहे की इन्शुरन्स कंपनीवरती आहे. मग आता इन्शुरन्स कंपनी हॅज टू प्रूव्ह दॅट द ड्रायव्हर हॅड नो लायसन व्हॅलिड लायसन ॲट दॅट टाइम. मग ती कसं प्रूव्ह करते.
मुश्किल आहे त्याला प्रूव्ह करणं. अख्खा अथांग एवढं मोठा खंड बाहेर भारत देश आहे, ह्याच्यात आपण काढलेलं लायसन असतं. तर इव्हन अपार्ट फ्रॉम बिझनेस, अपार्ट फ्रॉम ॲक्टिव्हिटी डिस्कशन, यू मे से की बाबा त्याच्याकडे सगळं लायसन बिसन होतं त्याच्या खिशात, पण आता आपल्याकडे तोच विचारा केला सगळं लायसन गेलं पैसे काय म्हणजे जातच त्यावेळेस. त्याच्यामुळे आपल्याला माहीत, बरं घरच्या माणसाला काय माहीत असायचं कारण की त्याचं लायसन कुठे गेले तो असतं तर त्याने एकाला दिलं असतं तुम्हाला लायसन. देअरफॉर इट्स गुड नॉट टू ॲडमिट दॅट ही हॅड नो लायसन. तुम्ही ॲडमिट मात्र केलं की तुमची जबाबदारी आहे, लक्षात आलं. देअरफॉर डोंट ॲडमिट ब्रीच ऑफ ते खूप महत्त्वाचं. आता दुसऱ्या प्रश्नाला जो तुम्ही विचारला की काय तर ह्या बऱ्याचशा तशा वकिलांच्या प्रॅक्टिसच्या गोष्टी ते त्यांच्याकडूनच शिकलेल्या बऱ्या राहिले, ते तुम्हाला असं कोण सांगत बसणार नाही काय आहे ते. पण मला तर असं तुम्हाला खरं सांगतो, डोंट गो टू दॅट वे की वकील कसे आणले जातात किंवा काय तुमच्या खुदी पोटावर बुलंद केली नाही की खुदा तुमचे बोट केले जातात. असं झालं माझ्याकडे सुरुवातीच्या काळात असे केस यायचे की जे कोण घ्यायचं नाही, जे तथाकथित एस्टॅब्लिश प्रॅक्टिशनर होते ते घ्यायचे नाही, बरोबर. पण मी असा पॉवरफुल होतो की त्या केसमध्ये पण पार्टीला खूप चांगल्या प्रकारे न्याय मिळवून द्यायचो, त्याच्यानुसार भरपाई मिळवून द्यायचो, कारण माझा अभ्यास पण तेवढा होता आणि मी तेवढा अभ्यास पण करतो. असा अभ्यास व्हा. लक्षात आलं. तुमच्याकडे जे पण संधी बघा, वकील संधीला खूप महत्त्व असतं आणि त्या संधीचा आपण किती फायदा होतो त्याला जास्त महत्त्व असतं. तुम्ही मोठे वकील कधी व्हा जर तुमच्याकडे आलेल्या संधीला सोनं करू शकता. तुम्ही सगळेच मला आता सांगा, हे सगळे तुम्ही बुधवार बसलेले तिथं आणि कितीतरी चांगलं प्रॅक्टिस असणार आहे. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आले एवढं चांगलं प्रॅक्टिस तुमचं झालं का? स्वाभाविकपणे नाही. पण तुमच्याकडे लोकांची ट्रस्ट बिल्ड होत नाही, बरोबर की बुवा हे चांगलं प्रॅक्टिस करतात. आणि मला तर असं वाटतंय बघा की स्वतःशी ज्युनियर राहता आम्ही आर्कापूरचे मंडळी असल्यामुळे काय करतो आम्ही, आम्हाला काय म्हणण्यापेक्षा आम्ही पार्टीसाठी कसं चांगलं करू, कशी सेवा चांगली देतो हाच म्हणजे डोके ठेवून त्यासाठी आम्ही करत असतो. पण असं असलं तरी काय वेळेस काय होतं, आपला एखादा मित्र आपल्या पार्टीकडे भेटला की ती आपली नेहमीचे आस्ती संबंधातली अशातला भाग नाही, तर तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करू शकते की एवढं चांगलं तुम्ही केस चालत असतं तरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. पण हा आपल्या व्यवसायाचा भाग आहे, लक्षात आलं. तुम्ही अतिशय अभ्यासू पाहिजे. मी तुम्हाला सांगतो काय इज लिमिट तुमच्या प्रॅक्टिससाठी, काय इज लिमिट. तुम्ही जर खरंच तेवढा अभ्यासू असाल ना तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही अशा केसेस जाण्याने. आणि बरं काही माणसांनी असं काय त्यांचं सिंडिकेट वापरून ते त्यांचं सिंडिकेट वापरलं आणि समजा केसेस घेतल्या तरी, पण जर चालवायच्या नावानं ठणठण गोपाळ झाला आणि तुम्ही बरेचसे मॅटर कॉम्प्रोमाइज झाले तुमच्या पार्टीचं पण लक्षात येते ना बाबा आता काय होतं या सगळ्या प्रकारात. लक्षात आलं. त्याच्यामुळे तुम्ही त्याला काय विचार करू नका, जे पण तुमच्याकडे येईल त्याला चांगला नाही आपण कसं मिळवून देऊ शकतो त्याचा विचार करा. त्याच्यातूनच आपण प्रॅक्टिस चांगली होत राहतो. तसंच प्रॅक्टिस माझं पण होत गेली. लक्षात आलं. म्हणजे कधी कुठल्या पोलिसांच्याकडे जाऊन मी तुला हे देतो ते देतो असं कधी केलं नाही, कधी एजंट एम्प्लॉय करून काहीतरी असं काय होत नाही. चांगलं प्रॅक्टिस आहे, चांगल्या केसेस देतात आपल्याला. जो आपल्याकडे येईल त्याचं चांगलं पण नाही त्याला राहणार तुझं आपलं पूर्ण ठीक गोष्ट आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे करतो तुला विचारल्याशिवाय अजून कंप्लीट नाही केलं. आता समजा डॉक्टरने समजा असं घ्यायचं तर काय होतं, आपण कोर्टाकडे विचार करायची आपली लचकी खूप महत्वाची. तुम्ही काय करायला पाहिजे, आला ॲडमिट झाले